मॅच इथे सुरुवात होतीये. टीम गणेशपुरी सलामीचे फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. मॅचला इथे सुरुवात होती. एक महत्वपूर्ण उत्कंठावर्धक रोमहर्षक आणि कडा आणि बडा मुकाबला आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतोय. टीम ब्रह्मेश्वर कळम आणि त्याच्या विपक्षामध्ये खेळ करण्याकरता सज्ज झाली आहे टीम गणेशपुरी. उशिरानं आमच्यासोबत जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. थोडासा नमाजीचा वेळ होता त्यामुळे ब्रेक होता. त्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होतीये. पाच ओव्हरची ही मॅच असेल. 5 ओव्हरच्या या सामन्यामध्ये बघूया कोण कोणावर भारी ठरतोय. कशा पद्धतीचा खेळ इथे प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. कुणाचा प्रचंड तडाखा आहे. पाच सलामीची जोडी टीम गणेशपुरीकडनं मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. अशोक जाधवच्या साथीनं मयुरेश पाटील मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झाला. ही महत्वाची बिनीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते. अशोक जाधव आणि मयुरेश पाटील. मैदानाच्या आतमध्ये जे काही नियम आहेत ते पंच जे सांगतील त्याच नियमानुसार मॅच सुरू राहील. एक खेळाडू शॉट घेऊन कळम संघ मैदानाच्या आतमध्ये या. चला मॅच सुरू करायची. कळम संघ क्षेत्ररक्षण लावा. खूप उशीर झालाय. कळम संघ आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून मॅच सुरू करायची आहे.
क्षेत्ररक्षण सज्जवर असताना आपल्याला पाहायला मिळते टीम ट्रॉफी 2024 ला आपण एन्जॉय करतोय. पहिला दिवस आहे, उन्हाचा तडाखा असला तरी प्रत्येक खेळाडू आपला 100% खेळ दाखवण्याकरता आतुर आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. सलामीची जोडी मयुरेश पाटील स्ट्रायकर एन कडे आणि नॉन स्ट्राइक एन कडे अशोक आर्यन पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय. चला खेळाला सुरुवात करायची आहे. खूप वेळ गेलाय. पहिला बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आर्यन इथे गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय आणि त्याच्या विपक्षामध्ये मयुरेश पाटील. आर्यन आणि मयुरेश पाटील या दोघांमधला संघर्ष. पहिलाच बॉल मयुरेश पाटील बॉलला फेकून देते लॉंग लेग सीमा रेषेच्या पार, षटकारामध्ये कन्वर्ट करतोय 6. पहिल्याच बॉलवर अगदी आक्रमकतेने सुरुवात मयुरेश पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. आर्यन गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि पॅड लाईनवर त्याने चेंडूला डिलिव्हर्ट केलं. तदनंतर एक चांगला स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक लवकरात लवकर आपापल्या जागी जाऊन मॅच सुरू ठेवायची आहे, कारण एक टीम आजच्या दिवसात आपल्याला पुढे न्यायची आहे जास्तीत जास्त षटकांची मॅच खेळवून. त्यामुळे प्रत्येक बॉलवर टीम मिटिंग, त्याकरता आपल्याला वेळ दिला जाणार नाही. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे यष्टीरक्षकाला गुंगारा देतोय. तदनंतर फ्लाइंग स्लीपचा खेळाडू तोही बीट होतोय. वेगानं बॉल विकेटच्या मागे गेला. तद्वर बाईटच्या स्वरूपानं 2 धावा आल्यात. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 8 या आकड्यावर या षटकातील आतापर्यंत एकंदर आपण पाहिले तर 2 चेंडूचा खेळ आणि तदनंतर 8 धावा राफलकावर आहेत. आर्यन मयुरेश पाटीलच्या विपक्षामध्ये षटकातील पुढचा बॉल, तिसरा बॉल असेल. ती चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. 8 संघ प्रत्येक दिवसामधनं या स्पर्धेमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल बॅकफुटला गेला, जागा बनवली. तदनंतर तिथे कॉलिंग मध्ये गडबड आणि माघारी परतावा लागेल अशोक जाधवला. रन होऊ शकले असती, मात्र एकमेकांमध्ये पाहण्यात वेळ घालवला आणि तिथे रनआउटच्या स्वरूपाने विकेट फेकली आहे. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला हादरा लागलाय अशोक जाधव. तिथे डायमंड डकचा शिकार झालाय. विकेटचं बदन खेळाडू बाद. नवीन फलंदाज सागर तांबडे मैदानाच्या आतमध्ये येतोय बॅटिंग करण्याकरता. लवकर विकेट गेली आहे. पहिल्या षटकात धावचीच्या स्वरूपाने विकेट आली आणि त्याचंच कारण सागर तांबडे थोडंसं पुढे प्रमोट केलंय. लवकर मैदानाच्या आतमध्ये येण्याची संधी मिळते. बघूया कशा पद्धतीने खेळ करेल. यानंतर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी धानीव आणि मुंबई सम्राट दुर्गेश 11 अर्नाळा. नेक्स्ट मॅच मध्ये या 2 टीम इन ऍक्शन खेळताना पाहायला मिळतील. गावदेवी धानीवचा संघ इन ऍक्शन खेळत असेल मुंबई सम्राट दुर्गेश 11 म्हणजे अर्नाळा संघाच्या विपक्षामध्ये एक तगडी मॅच यानंतर ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सागर तांबडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता आलाय. पुढचा बॉल. त्यावेळेस मात्र जागा बनवली. स्ट्रोक करता ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड करेल एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 9 या आकड्यावर. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर असताना महत्वाचा पहिला
हादरा मात्र मयुरेश पाटील तो मैदानाच्या आतमध्ये आपला दमखम दाखवत असताना यावेळेस फुल टॉस बॉल मिड विकेटच्या वटनं फेकून देतो सीमारेषा पार. षटकार 6. पाच चेंडूचा खेळ झालाय. चला लवकरात लवकर आपापल्या जागेवर जाऊन मॅच सुरू ठेवा. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ होत असताना धावसंख्या 15 या आकड्यावर षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. मयुरेश पाटील आपला दमखम मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना तुम्हाला पाहायला मिळते. चांगली बॅटिंग करतोय सध्या. चांगले स्ट्रोक त्याच्या वतीने येत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. त्यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला चांगल्या पद्धतीने चेंडूला कन्वर्ट केलंय. एक सिंगलच्या मदतीने स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती एखेरीस 16 धावा दाफलकावर आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे आणि ज्यामधलं पहिलं षटक रनआउटची जरी एक महत्वपूर्ण विकेट असली अशोक जाधव एकही चेंडू फेस न करता जरी माघारी परतला असला तरी जर आपण पाहिलं तर चांगला खेळ. प्रतीक थोडासा उशिरानं दाखल झालाय. ब्रह्मेश्वर कळम संघातील एक महत्वाचा खेळाडू आहे आणि तोही इथे दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 चिन्मय आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. एक्सपिरियन्स असलेला खेळाडू आहे. चांगल्या गोलंदाजी करता ओळखला जातो आणि तो प्रतीक यावेळेस डीके इथे येतोय. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. एक ऑफिशियल स्कोरर आहे मोफाज ग्रुपचा आणि डीके इथे उपस्थित होते. त्याचंही स्वागत. चला मॅच सुरू ठेवा. एवढा वेळ घेता येणार नाही कारण ऑलरेडी सुरू झालाय. ओव्हर मध्ये येऊ दे ना 1-2 बॉल नंतर. तर पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय. 2 ओव्हर ह्या मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हणून असतील. दुसरं षटक पॉवर प्ले करता बंधनकारक आहे आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा असेल तुमच्याकडे आणि इथे 3 खेळाडू आता 38 सर्कलच्या बाहेर आहेत कारण जो रेग्युलर कीपर आहे विकेट कीपिंग करताना आपल्याला पाहायला मिळतो प्रतीक तो त्याच्या जागेवर आलाय. त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर लॉंग ऑन आणि त्यानंतर थोडासा वाईट मिड विकेट. चिन्मय आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. आपल्या षटकातील पहिला बॉल असेल मयुरेश पाटील च्या विपक्षामध्ये. मयुरेश स्ट्रायकर एंड कडे बॅटिंग करतोय. इथे मात्र ऑन साइडला बॉलला अलॉंग द कार्पेट खेळला एक क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला त्यानं वेचण्याचा प्रयत्न केला थोडासा फंबल त्याच्याकडनं आपल्याला जरूर पाहायला मिळाला. जोपर्यंत बॉलला त्यानं रिटर्न केलं 2 रन सहजतेनं धावफलकावर अधोरेखित झाला. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 18 या आकड्यावर.
आक्रमकता मयुरेश पाटील अगदी त्याच करता ओळखला जातो. मोठ्या इनिंग या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतात. जाऊन पोचते ते 19 या आकड्यावर षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू असताना पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 16 धावा या राफलकावर लागल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात. यावेळेस मोठा फटका सजवायचा आहे. बॅटचं अगदी वरच्या भागाला स्टिकरच्या जवळ जाऊन बॉल लागला आणि त्यानंतर गोलंदाजाच्या हातामध्ये आला. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये एक चांगला कॅच. विकेट मिळतीये. इथे माघारी परतावं लागेल बॅटरला. सेकंड विकेट डाऊन यर. दुसरा हादरा लागलाय टीम गणेशपुरीला. फलंदाज सागर तांबडे तंबूच्या आसऱ्याला परत. तेजस गणेशकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल होतोय. चांगल्या फलंदाजी करता तेजसलाही ओळखलं जातं. अगदी नव्या उमेदीचा नव्या जोशाचा हा खेळाडू आहे. चांगला दमखम या खेळाडूचा पाहिला मिळाला याआधी ज्या स्पर्धा झाल्यात या हंगामामध्ये. तो तेजस गणेशकर सध्या मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र विकेट मिळेल. आल्याबरोबर माघारी परतावा लागेल प्लमच्या साह्यानं. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर दुसरं विकेट चिन्मयच्या खात्यामध्ये. फलंदाज तेजस गणेशकर बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजू गुप्ता बॅटिंग करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करेल. हॅट्रिकचा बॉल आहे. इजान हॅट्रिक संधी आहे इथे चिन्मयला आपली विकेट हॅट्रिक कंप्लीट करण्याची. राजू गुप्ता आलाय त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एन कडे बॅटिंग करण्याकरता. जबाबदारी आहे. एक जुना जाणता खेळाडू आहे. एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. भरपूर वर्ष गणेशपुरी टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून एक गाव एक संघाच्या माध्यमातून खेळत आलाय हा खेळाडू. इथे आल्या आल्या बॉलला हवेमध्ये उडवलंय आणि क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतोय. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 20 या आकड्यावर. उन्हाचा तडाखा आहे. भरपूर जास्त ऊन आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र त्याची तमा न बाळगता सध्या खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. थोडीशी हिरवळ या मैदानावर आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि त्यामुळे थोडासा डोळ्यांना दिलासा असं म्हणू शकतो आपण. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरून. गोलंदाज पुढचा बॉल घेऊन इथे जर आपण पाहिला तर एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. एक्सेप्ट केला होता बॉडीवर येईल मात्र थोडासा खाली राहिला. बॉल ट्रिप होत असताना अगदी खाली आला. मयुरेश खरं तर रेडी नव्हता या बॉल करता. थोडासा शफल झाला असता तर हा बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला असता. मात्र तिथे एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीनं षटक समाप्त झालं. क्रमांक 2चं 2 ओव्हरचा खेळ समाप्त. एकेरीस 21 धावा राफलकावर आहेत. अजूनही 3 षटकाचे खेळ आहेत. मयुरेश पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे आणि कशा पद्धतीने बॅटिंग करेल याकडे जरूर लक्ष राहील.
चला नवीन गोलंदाज लवकरात लवकर आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचा आहे. षटक क्रमांक 3 आता प्रगतीपथावर येते. करण गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. करण आणि त्याच्या विपक्षामध्ये मयुरेश पाटील अशा पद्धतीची ही मॅच, या दोघांमधला संघर्ष तो आपल्याला पुन्हा एकदा पुढे जात असताना पाहायला मिळतोय. मयुरेश अगदी चांगली बॅटिंग करतोय. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर मयुरेशने 2 षटकार खेचलेत. 2 षटकारांच्या मदतीने आपल्या इनिंगला पुढे नेण्याचा प्रयत्न जरूर केलाय. मात्र ही इनिंग याच पद्धतीने पुढे कार्यान्वित त्याला करावी लागेल, कारण टीम करता एक चांगली टोटल धावफलकावर उभी करण्याची आता सर्वतोपरी जबाबदारी मयुरेशच्या खांद्यावर आहे आणि त्याच्या खांद्यावर असलेली ही जबाबदारी अगदी समर्थपणे त्याला पार पाडावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये जो वेळ त्यानं घालवलाय तो आणखी चांगल्या पद्धतीनं तो घालवावा लागेल त्याला. यावेळेस मयुरेश पाटील स्लॉट मधला बॉल फेकून देतोय मैदानाच्या बाहेर, षटकारा करता 6 धावांकरता. एक चांगला स्ट्रोक मयुरेश पाटीलच्या बॅट मधनं इथे आपल्याला पाहायला मिळालाय. षटकारामध्ये कन्वर्ट केलंय बॉलला. यावेळेस उजव्या आष्टीच्या डोक्यावरनं जागा होती, भरपूर फायदा घेतला, बॉलला पाठवलंय. यावेळेस सीमारेषेच्या पार बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर मोठा फटका आलाय. या 2 मोठ्या फटक्यांच्या मदतीनं टीम गणेशपुरी तिसऱ्या षटकातील 2 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 31. करणच्या विपक्षामध्ये आक्रमकता मयुरेश पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली बॅटिंग करतोय, खूप चांगले स्ट्रोक खेळतोय. इथे अगदी तंत्रशुद्धता ती आपली प्रदर्शित करत असताना यावेळेस बॉलला पाहिलंय, फक्त दिशा दिली, सिंगल मध्ये कन्वर्ट केलंय. कारण 2 मोठे फटके आले, तिथे रन्स आल्यात 10, त्यामुळे जास्त रिस्क ती धोकादायक ठरू शकते. आणि हेच ओळखून याच पद्धतीचं क्रिकेट खरं तर खेळणं गरजेचं आहे. जेव्हा 5 ओव्हरची 6 ओव्हरची मॅच असते, तुमच्या सुरुवातीला महत्वाच्या विकेट्स गेल्यात, मग त्यानंतर जी जबाबदारी तुमच्या खांद्यावर पडली आहे ना, त्याला अगदी योग्यतेने न्याय, त्या भूमिकेला योग्यतेने न्याय देणं तेच काम सध्या मैदानाच्या आतमध्ये मयुरेश करत असताना. राजू गुप्ता यावेळेस बॉलला उडवतोय, हाय अँड हँडसम, इट्स अ टावरिंग स्ट्रोक, षटकार 6. एक चांगला स्ट्रोक राजू गुप्ताच्या बॅट मधनं आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 धावा. महागडे षटक 17 धावा या ओव्हर मध्ये आतापर्यंत आल्यात. अजूनही या ओव्हरचे अंतिमचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेस हा बॉल शफल झालाय, त्यामुळे एक फिअर बॉल असेल, कारण रीच वाईड हा नियम आहे. जेव्हा तुम्ही ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होता तेव्हा जी बाहेरची लाईन आहे तिला वाईड म्हणून ग्राह्य धरलं जातं आणि त्यामुळे इथे हा फिअर बॉल. 5 चेंडूचा खेळ आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 38 या आकड्यावर. पुढचा बॉल, हा बॉल अगदी चांगला. पुन्हा एकदा राजू गुप्ता या बॉलला फेस करू शकला नाही. निर्धाव च्या स्वरूपाने इथे चेंडू येते, मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. धावसंख्या 38 आहे. येणारे अजूनही जर आपण पाहिले तर 2 ओव्हर म्हणजे 12 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर 2 षटक हाताळण्याची मुभा आहे, त्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरता चिन्मयच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे. कारण या आधीचं षटक त्यानं जे हाताळलं त्यामध्ये फलंदाजांना शांत ठेवलं, धावा जास्तीच्या घेऊन देण्याचा प्रयत्न त्याला करू दिला नाही, त्यामुळे त्याच्याच खांद्यावर विश्वास आहे टीमला पुन्हा एकदा. आणि तो चिन्मय
आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना पुढे एकदा सज्ज होत असताना मयुरेश पाटीलच्या विपक्षामध्ये चिन्मय आणि मयुरेश पाटील या दोघांमधला संघर्ष. पहिला बॉल असेल चिन्मयचा मयुरेश पाटील करता. आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. षटकार चौकार मयुरेशच्या बॅटमधनं कंटिन्यू येत असताना जी धावसंख्या उभी राहिली आहे त्यामध्ये एक मोलाचा आणि महत्वाचा वाटा त्याचा आहे. पेस जनरेट केला. या पेसनं बीट केला आतापर्यंत. सागर तांबडेची ती विकेट आपण जर पाहिली ना तर बॅटचं अगदी स्टिकरच्या जवळ जाऊन एज घेतला आणि त्यानंतर बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आला आणि त्याच पेसनं मयुरेश पाटीलला इथे बीट केलंय. तुमच्याकडे जर प्रचंड वेग आहे तर मग तुमचा टप्पा जर सुधारित असताना तुम्ही चांगली गोलंदाजी जरूर करू शकता आणि तेच होतंय या मॅच मध्ये. वेग प्रचंड आहे आणि त्याबरोबर टप्पा तो अचूक आहे. अचूक टप्प्यावर चेंडूला ढिलवट करतोय आणि तिथनं फलंदाजांना बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतोय. इथे खूप जास्त हाईट ना व्हाईट प्लस जी एक बाउंडची मुभा होती तीही गमावली गेली. धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते इथे एकंदर 39-39. खूप जास्त हाईटनं हा बॉल डिलिव्हर केला गेला होता. डिका स्पोर्ट्स या संपूर्ण स्पर्धेला थेट प्रक्षेपण करते. अगदी चांगलं प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये आपले पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न डिका स्पोर्ट्स सुद्धा करते आणि त्यामुळे आपली गुणवत्ता या मोफा सारख्या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न त्यांचाही आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाज सज्ज होतोय. इथे यष्टी उद्ध्वस्त. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. हे गोलंदाज चिन्मय मयुरेश पाटीलला सांगत असताना त्याचं फर्निचर डिस्ट्रॉइड करतोय. क्लीन बोल्डच्या माध्यमातून माघारी परतावं लागतंय. मयुरेश पाटील बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते जितू भोपी जो फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. क्षमता आहे या खेळाडूमध्ये मोठे फटके खेळण्याची. ही कॅन डिस्ट्रॉइड एनी काइंड्स ऑफ अटॅक. कुठल्याही गोलंदाजीला लिलया फोडून काढू शकतो. ही कुवत ज्या खेळाडूमध्ये आहे तो जितू भोपी मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल. यावेळी जितू भोपी मी म्हटलं ना हा गोल फलंदाज जो कुठल्याही वेगवान गोलंदाजाला लिलया फोडून काढू शकतो. ती कुवत त्याच्यामध्ये आहे आणि आपली गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये जितू भोपी पुन्हा एकदा सिद्ध करत असताना बॉलला फेकून देतोय सीमा रेषा पार. हाय अँड हँडसम उत्तुंग षटकार 6. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 6 या आकड्यानं वाढत असताना पुढे सरकून 45 धावा दाफलकावर आहेत. या ओव्हर मधले आतापर्यंत जर आपण पाहिले तर 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. उर्वरित 3 चेंडूमध्ये बघूया कशा पद्धतीची कामगिरी होईल. पुढचा बॉल. इथे उजव्या यष्टीवर क्रॅकिंग स्ट्रोक. बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. चांगली बॅटिंग करण्याकरता जितू भोपी या खेळाडूची ओळख आहे आणि तोच मैदानाच्या आतमध्ये खूप अप्रतिम अशी बॅटिंग सध्या करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चिन्मय या आधीच्या ओव्हर मध्ये कारगिल साबित झाला होता. मात्र जितू भोपी त्याच्या विपक्षामध्ये आक्रमण आणि फक्त आक्रमण
ते करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे उडवलंय बॉलला, बॉल चाललाय डाऊन द ग्राउंड, सीमा रेषा पार, षटकार 6. डीजे थँक्यू. तो जेव्हा मैदानामध्ये आला ना तेव्हा एक गोष्ट मी म्हटली होती, ही कॅन डिस्ट्रॉइड एनी काइंड ऑफ अटॅक. या खेळाडूमध्ये ती गुणवत्ता आहे. कुठल्याही वेगवान गोलंदाजाला किंवा कितीही चांगल्या माराला तो अक्षरशः फोडून काढू शकतो. ती गुणवत्ता ज्या खेळाडूमध्ये आहे तो जितू सध्या मैदानाच्या आतमध्ये लहरतोय, बहरतोय, अगदी आक्रमकतेने फटकेबाजी करतोय आणि आपल्या टीमला मजबूत स्थितीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. चिन्मय पुन्हा एकदा जितू भोपीच्या विपक्षामध्ये पुन्हा एकदा हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न. झेल महत्वाचा आहे. DJs actually do. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय बॅटिंग करण्याकरता विकी काळे. विकी काळे आलाय बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये. अपेक्षा तर खूप आहेत त्याच्याकडनंही. शेवटचं षटक प्रगतीपथावर येते आणि या शेवटच्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता आलाय एक उदयनमुख खेळाडू यश. टेजल 11 वालिवच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूनं अगदी दिमागदारपणे गोलंदाजी केली होती आणि त्यानं खूप प्रभावित केलं होतं. तो यश आलाय. पहिला बॉल उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर पडलाय आणि तिकडनं अतिरिक्त बाहेर राहत असताना विरल नायर इशारा करतात इट्स अ नॉन प्लेबल. व्हाईटचा इशारा आलाय. सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र चांगला बॉल, फुलर लेंथ इज अ बेस्ट वेपन असं म्हटलं जातं आणि त्या फुलर लेंथवर बॉलला पीच केलं. तर नंतर राजू गुप्तानं आपली चाणक्षता दाखवली. अखेरच्या क्षणी बॉलला फक्त दिशा दर्शवली आणि तिथे 2 धावा अधोरेखित केल्या. या 2च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 58 धावा. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये जेव्हा तुम्ही 70च्या जवळपास पोहोचता तेव्हा एक चांगली टोटल त्याला जरूर संबोधलं जातं आणि त्या दिशेनं पोहोचण्याचा प्रयत्न इथे टीम गणेशपुरी सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना. चांगला बॉल, त्याच फुलर लेंथवर बॉलला पीच केलंय आणि इथे विकेट सॅक्रिफाईस करायला भाग पडलाय राजू गुप्ताला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पांडुरंग मोर बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय आणि या खेळाडूबद्दल म्हणायचं झालं ना तर ग्रामीण भागातील टेनिस बॉल क्रिकेट मधला असा एकमेव खेळाडू आहे ज्यानं फक्त गोलंदाजी करून मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक पटकवलं. सागावच्या त्या ट्रॉफीमध्ये 1 लाख रुपयाची ती स्पर्धा गणेशपुरी संघाने जिंकली आणि ती 1 लाख रुपयाची स्पर्धा गणेशपुरीने जिंकत असताना तिथे पांडुरंग मोर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. आणि फक्त त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य होतं की त्याने एकदाही बॅटिंग केली नाही. सर्व इनिंग मध्ये त्याने फक्त बॉलिंग करून मॅचेस जिंकवल्या. कारण त्याच्या गोलंदाजीचं अनालिसिस ते अजूनही डोळ्यासमोर आहे आणि इथे विकेट येते. खेळाडूला माघारी परतावं लागेल. फलंदाज नेक्स्ट मॅचचा टॉस करता दोन्ही संघाचे कर्णधार. आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. टीम गावदेवी धानिव आणि मुंबई सम्राट दुर्गेश 11 अर्नाळा. चला कॅप्टन, या इनिंग नंतर टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. नाणेफेकीकडे आपण वळणार आहोत. पहिल्या फेरीतील ती शेवटची मॅच असेल. 8 टीम आजच्या दिवसात खेळताना पाहायला मिळतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता नितीन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय.
इथे यशने उद्ध्वस्त केली आहे. यश शेवटच्या षटकामध्ये आपल्या टीमला यश मिळवून देत आहे, कारण धावा इथे येताना पाहायला मिळत नाहीये. 58 धावा या धावफलकावर सहजतेनं जोडल्या गेल्या, मात्र त्यानंतर विकेट विकेट आणि फक्त विकेट्स तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी अप्रतिम असं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला कंपल्सरी ड्रेस कोड प्रत्येक टीमला परिधान करणं बंधनकारक आहे आणि अगदी प्रॉपर ड्रेस कोड मध्ये, कारण कळमचा संघ जर आपण पाहिला तर सर्व खेळाडू व्हाईट जर्सी मध्ये आहेत. टीम गणेशपुरी जर आपण पाहिलं तर त्यांच्या टीमची एक जर्सी वेगळी त्याने मेड केली आहे. त्या जर्सी मध्ये त्या टीमचे खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ध्रुवेश बॅटिंग करण्याकरता आलाय. जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावर आणि ती जबाबदारी त्याला इथे पार पाडावी लागेल. टेलेंडर म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे प्रत्येक बॉल या स्टँडवर हिट येणार आहे. फलंदाजी शेवटच्या स्थानी जे फलंदाज आहेत त्यांच्याकडनं होताना पाहायला मिळत नाही आणि त्यामुळेच धावसंख्येला पूर्णपणे लगाम लागलाय. धावा धाफलकावर जोडताना पाहायला मिळत नाहीये. एकंदर आपण जर पाहिलं तर हॅट्रिक कंप्लीट केली आहे. बॅक टू बॅक 3 चेंडूवर 3 विकेट्स इथे यशच्या खात्यामध्ये आल्यात. 5 ओव्हरमध्ये गणेशपुरी संघ 3 धावांची पेनल्टी आपल्याला लावली जाईल. या गोष्टीची नोंद ठेवा, कारण कंपल्सरी ड्रेस कोड आहे आणि तुमचा एक खेळाडू जो शेवटचा खेळाडू आहे तो वेगळ्या जर्सीमध्ये मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्यामुळे ज्या धावा केल्या त्यामधनं 3 धावा तुमच्या लेस केल्या जातील. जितू भोपी जिथे बाद झाला तिथे थोडीशी पडझड सुरू झाली. जितू जर मैदानामध्ये उभा राहिला असता तर रन्स तिथे वाढू शकले असत्या. अभिषेक आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यश पेसनं इथे बीट केलंय पुन्हा एकदा आणि शेवटचा फलंदाज जो मैदानामध्ये आला होता ना 3 धावा ज्याच्यामुळे लेस झाल्यात तो बॉल डॉट करून माघारी परततोय, म्हणजे नुकसानच नुकसान. 55 धावा एकंदर आपण 55 म्हणू, कारण 3 यातले लेस केल्या जातील. 56 धावसंख्येचं लक्ष. गावदेवी धानेव कॅप्टन लवकरात लवकर नाणेफेक करण्याकरता जॉईंट व्हायचंय टीम गावदेवी धानेव. तर पूर्वार्धाचा खेळ इथे पूर्णत्वाला आलाय आणि या पूर्वार्धामध्ये 55 धावा धावफलकावर लागल्यात. 56 धावसंख्येचं लक्ष आहे आणि या 56 धावांना कशा पद्धतीने धावफलकावर लावलं जाईल हे ऐकवण्याकरता मायक्रोफोनवरनं आपल्या सोबत जॉईंट होतील मंथन घरात. आपल्याला पाहायला मिळत आहेत एका बाजूला कॅप्टन आपण पाहतोय गावदेवी धानेव संघाचा, तर त्याच्या समोर आपण पाहतोय मुंबई सम्राट दुर्गेश 11 अर्नाळा असे दोन्ही संघाचे कॅप्टन तिथे उपस्थित आहेत.
दोन्ही संघाचे कर्णधार आपण पाहतोय अगदी समोरासमोर आहेत. एका बाजूला संघ आपण पाहतोय गावदेवी धानिव, विरोधातील संघ आपण पाहतोय मुंबई सम्राट दुर्गेश 11 अर्नाळा. चला कळम संघ, आता जास्त वेळ तुम्ही घेऊ नका, अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल, कारण की क्षेत्ररक्षण करणारा संघ आता मैदानामध्ये दाखल झालाय. टॉसच्या दिशेने देखील आपण जाऊया. अक्षय पांडव तिथे उपस्थित आहेत आणि नाणेफेक होईल. दोन्ही संघाचे कर्णधार जे उपस्थित आहेत. धानिव संघ कॉल करता येईल. हेड इज द कॉल अँड इट्स अ टेल. नाणेफेक जिंकली आहे, काय निर्णय घेशील? फिल्डिंग. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करायचं आहे. आज संपूर्ण अर्नाळा संघ आम्हाला इनॅक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हो, फक्त हर्षदची कमी असेल, त्याची गावात टुर्नामेंट असल्यामुळे तो नाही पोहोचू शकला. कसं वाटतंय? मुफाज ची स्पर्धा नेहमीच एक मोठं स्वरूप धारण केलेली स्पर्धा असते. या हंगामात दुसऱ्यांदा स्पर्धा होतीये. कसं वाटतंय स्पर्धेत खेळताना? हो, नक्कीच चांगली टुर्नामेंट असते आणि इथे खेळायला पण मजा येते. गेली टुर्नामेंट आम्हीच फायनल मारलेली. या हंगामात अर्नाळा संघाचा दरवर्षी म्हणजे मागच्या 4 वर्षात जर तुम्ही तपासलं तर अर्नाळा संघ वसई तालुक्यामधनं एक सर्वात वरती आपल्याला फायनलिस्ट मध्ये हा संघ पाहायला मिळतो. या हंगामात साधारण किती फायनल आणि किती फायनल आणि किती दुसऱ्या क्रमांकाचा परदेश आणि किती दुसऱ्या क्रमांकाचा परदेश आणि किती दुसऱ्या क्रमांकाचा परदेश आणि किती दुसऱ्या क्रमांकाचा परदेश? हॅलो, पहिला तर मी सांगेल आमचे पोरांचे एफर्ट्स आणि जे ट्रॅव्हलिंग करतात ते पोरं, त्याच्यासाठी मी 100 म्हणजे त्यासाठी मी ते एफर्ट्स त्यांचे हे असतात 100 ते 100% देतात ते पोरं. त्याच्यामुळे आम्हाला सक्सेस भेटतोय. किती फायनल आला या हंगामात? 12 ते 13. शुभेच्छा असतील आपल्याला. सिर्फ यहाँ पर टॉस आ रहा है, अगर टॉस जीतते तो भी क्या पहले बल्लेबाजी करते? आधे प्लेयर तो है नहीं, फील्डिंग चाहे बैटिंग है कुछ भी कर सकते. वो मेन प्लेयर कलवा नहीं है, चार प्लेयर का एक ही वो रोकता है. आज प्लेयर का शॉर्टेज है. शुभेच्छा रहेगी आपको. यहाँ पर टॉस हुआ, टॉस जीता, अर्नाळा डिसीजन लिया पहले फील्डिंग करने. चला कळम संघ, आता जास्त वेळ नको प्लीज. लवकर 2 बॅट्समन. वारंवार एकच गोष्ट प्लीज आम्हाला सांगायला लावू नका. 5 षटकं आपण पाहिली. 5 षटकानंतर आपण पाहिल्या धाव फलकावरती 58 धावा झाल्या होत्या, परंतु पेनल्टीच्या स्वरूपामध्ये 3 धावांची पेनल्टी ही लागली गेली गणेशपुरी या संघाला आणि त्यामुळे रिवाइज कॅल्क्युलेशन जर आपण पाहिलं 55 धावा या धाव फलकावरती आणि 56 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आपण पाहतात मुफास वसई फाटा चषक 2024 ऑर्गनाइज्ड बाय SM ग्रुप अँड ST ग्रुप. अतिशय सुंदर असं भव्य दिव्य आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. आजचा दिवस 26 एप्रिल 2024 चा एक गाव एक फॉर्मॅट मधील हे संघ आपल्याला खेळताना दिसत आहेत. त्यातील ही चुरस, त्यातील ही लढत आपण आज अनुभवत आहोत. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं आपण पाहतोय 50,000 रुपये आणि आकर्षक चषक आपण पाहतायत. द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक 15,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. असं स्वरूप या संपूर्ण स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. 26 एप्रिल हा दिवस म्हणजे सर्वांच्या आठवणीत राहणारा दिवस निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की सकाळच्या सत्रामध्ये सुरुवात झाली, क्रिकेटला आरंभ झाला आणि दुपारच्या सत्रामध्ये रंगणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 2 संघ आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात लढताना. गणेशपुरी विरुद्ध ब्रह्मेश्वर कळम. नाण्याची एक बाजू तर आपण पाहिली, 55 धावा जमवल्या गेल्या, 56 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं. आता त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरता 2 सलामीवीर फलंदाज कळम संघाकडनं दाखल झालेले आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती आहेत प्रतीक गरत, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत संकेत. षटकातील पहिला बॉल प्रतीक साठी. यावेळेला मात्र पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तिथे येत आहेत. यावेळेला मात्र कुठेतरी जजमेंट चुकलं आणि त्याचाच फायदा. चौकार 4 धावांकरिता. पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर्स हेड. यावेळेला मात्र खेळलं अगदी चांगल्या प्रकारे. चौकारांनी सुरुवात तर अगदी चांगली केली आहे प्रतीकच्या बॅटमधनं. षटकातील दुसरा बॉल घेऊन पांडुरंग तयार.
फुलटॉस चेंडू अगदी आपल्या स्टाईल मध्ये जी ओळख आहे प्रतीकची, आपला ट्रेडमार्क पॅटर्न इथे मात्र प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दमदार षटकार 6 धावांकरिता. काय सुंदर बॅटिंग प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या 2 बॉलवरती इथे मात्र काय जबरदस्त बॅटिंग पांडुरंग करतोय. पांडुरंगच्या विरोधात मात्र प्रतीक करतोय. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार. षटकातील तिसरा बॉल पुन्हा एकदा, यावेळेला मात्र फिल्डरने मात्र पकडलं. अगदी चांगला असा झेल टिपला. विकेटचं इथे पतन झालं. फर्स्ट विकेट डाऊन. प्रतीक गॉन बॅक टू द डगआउट. थँक्स. पहिल्या गडी बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतलेला आहे प्रतीक. अगदी चांगल्या प्रकारे धावा प्रतीक जमवत होता, परंतु यावेळेला मात्र आपण पाहिलं पांडुरंगने काय चांगला बॉल फुलटॉस चेंडू होता, परंतु फिल्डर तिथे होते. अशोक तिथे होते. अगदी कॉन्सन्ट्रेट योग्य प्रकारे केलं त्या चेंडूला आणि सुंदर असा झेल टिपलाय. विकेटचं पतन झालं. पहिला फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट प्रतीक जाताना पाहायला मिळालंय. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आता दाखल झालेला आहे वैभव. षटकातील पुढे बॉल. इथे गती परिवर्तन पाहायला मिळतं. अगदी चांगला टप्पा आहे गोलंदाज पांडुरंगकडे, कारण की पहिल्या 2 बॉलवरती मोठे प्रहार आले. त्यानंतर पांडुरंग जाणून होते की आता काहीतरी आपल्याला परिवर्तन करायचंय, व्हेरिएशन करायचंय आणि तेच व्हेरिएशन इथे पाहायला मिळालं आणि त्याचाच फायदा पांडुरंगाला झाला. प्रतीक गरज सारख्या एक दादा फलंदाजाची विकेट त्याने मिळवली आणि चौथा बॉल देखील अगदी धीम्या गतीने हाताळलाय. षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवर पांडू. अगदी हलक्या हाताने सॉफ्ट हँडने यावेळेला मात्र खेळले. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेस करताय चेंडूला. अगदी चांगला चेस इथे म्हणावं लागेल आणि 2 धावा या वेळेला मात्र आपण पाहतोय पूर्ण होत असताना. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड. चेंडू झालेले आहेत 5. अतिशय सुंदर असं आयोजन SM ग्रुप अँड ST ग्रुप यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. मुफ्फास वसीफ फाटा चषक 2024. षटकातील पुढील बॉल अगदी अवे फ्रॉम द बॉडी. हा चेंडू निश्चितपणे म्हणावा लागेल आणि या डॉट बॉलने झाली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे कळंब संघाची 1 गडी बाद 12. धन्यवाद. थँक्स. पहिल्या षटकाचा आपण खेळ पाहिला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 12. षटक क्रमांक 2 हाताळणीकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर मयुरेश पाटील. मयुरेश पाटील येतोय गोलंदाजी मार्कवरती. बॅटिंग करत असताना चांगलं कॉन्ट्रीब्यूट मयुरेशने केलं. आता गोलंदाजी करताना कशा प्रकारची गोलंदाजी हाताळेल मयुरेश. आमचे आयोजक जर आपण पाहिले अतिशय दैदिप्यमान असं आयोजन केलंय. सय्यद खान, अरशद चौधरी, फखरुद्दीन मलबारी, मेहताब भाई, मैनुद्दीन खान, इरशाद खान, हनन चौधरी, सुशील आव्हाड, मधुकर मामा, अन्सर सय्यद, अल्ताफ पटेल ही सर्व मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. मुराद भाई हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर हे देखणं आयोजन आणि नियोजन. मुफ्फास वसीफ फाटा चषक 2024. दरवर्षी नवनवीन संकल्पना, चांगल्या कॉन्सेप्ट या आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. डे क्रिकेट जसं होतं, लाईट बॉल क्रिकेट स्पर्धा देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात. याच आयोजकांच्या वतीने इथे मात्र बॅकफुटला गेले. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलाय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय.
यावेळेला मात्र किती धावा मिळतील ते देखील आता पाहावं लागेल. चांगले एफर्ट्स इथे पाहायला मिळाले. आणि पंचांनी मात्र रेफर इथे केलं गेलेलं आहे. टेक्नॉलॉजी आहे आणि त्याचा वापर निश्चितपणे आपण पाहतोय. शेवटच्या क्षणाला काय झालंय तिसरे पंच पाहतील आणि निश्चितपणे आम्हाला कळवतील की किती धावा आहेत तिथे. Yes, it is 4 run. तेरे संगी ऑन दी लाईन मात्र फिल्डर तिथे होते. त्यांचा पाय आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनला टच होता. त्यानंतर चेंडूला देखील आपण पाहिलं त्यांचा स्पर्श झाला आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय तर तिसऱ्या पंचांची मदत घेतली आणि चौकार इथे पाहायला मिळालाय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 16. अगदी चांगल्या प्रकारे बॅटिंग करताना दिसत आहेत कळम संघ. ब्रह्मेश्वर कळम पाहूया षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅटची एज टॉप एज निश्चितपणे म्हणावं लागेल. गली रिझन मध्ये चेंडू गेलाय. फिल्डर तिथे आहे. चेंडूला उचललं जात आहे. एक धाव पाहायला मिळाली आणि एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 17. छप्पन्न धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलं होतं. इथे मात्र गॅप शोधलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. चौकार 4 धावांकरिता. काय अतिशय सुंदर फटका फुलटॉस चेंडू होता. गॅप शोधला आणि त्या गॅप मधनं मात्र खेळले या चेंडूला. चौकाराच्या साह्याने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 21. पुढील बॉल यावेळेला मात्र पुन्हा एकदा ओव्हर द बॉल असं चेंडूला खेळलाय. सीमारेषा पार येतोय चौकार 4 धावांकरिता. मयुरेशच्या विरोधामध्ये वैभव का बॅटिंग करतोय. बॅक टू बॅक 2 चौकार. या षटकामध्ये आपण पाहिलं पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर चौकार आपण पाहिलं, त्यानंतर सिंगल पाहिली आणि त्यानंतर लागोपाठ 2 बॉलवरती 2 चौकार हे वैभवच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. ओहो, यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल. किती परिवर्तन केलं. कमबॅक निश्चितपणे म्हणावं लागेल मयुरेशच्या माध्यमातून. षटकाची इथे झालेली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 25.
धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मोफास वसई फाटा चषक 2024 मध्ये ऑर्गनाइज्ड बाय SM ग्रुप अँड ST ग्रुप. सुरू असलेली लढत आपण पाहतोय गणेशपुरी विरुद्ध ब्रह्मेश्वरी कळम. ब्रह्मेश्वर कळम अशी आपण लढत पाहतोय. 5 षटकं झाली होती. 55 धावा गणेशपुरी संघाने लावल्या होत्या धाव फलकावरती. 56 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं होतं. पहिली 2 षटके पॉवर प्लेची आपण पाहिली. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 25 धावा या धाव फलकावरती झाल्या. पहिलं षटक आपण पाहिलं होतं पांडुरंगचं. 12 धावा त्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. एक विकेट देखील जाताना पाहायला मिळाली. त्यानंतर मयुरेशला देखील आपण पाहिलं आणि त्या षटकात देखील 13 धावा पाहायला मिळाल्या. आता 18 चेंडू बाकी आहेत. 18 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे दुर्गेश्वर कळम संघाला. अशोक जाधव येथे गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे हाताळला आहे. ऑन द राईट डिलिव्हरी होता. बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जर आपण पाहिलं अचंबित करणारा चेंडू होता. बॅटवरती काही आला नाही. निर्धावच्या स्वरूपामध्ये हा चेंडू पाहायला मिळतोय. प्रत्येक येणारा डॉट बॉल आता मात्र सामन्याचं समीकरण बदलताना दिसेल. 17 चेंडू बाकी आहेत आणि 31 धावांची अजूनही कळम संघाला आवश्यकता आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अचंबित करणारा हा चेंडू होता. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. पहिल्या 2 चेंडूंवरती गोलंदाज आपण पाहतोय अशोकचं वर्चस्व निश्चितपणे पाहायला मिळतंय. येणारा डॉट बॉल जो आहे तो मात्र निश्चितपणे दडपण, प्रेशर सर्व काही दाखवून जात आहे. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा बॉलर तयार. चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. येस, इट इज 4 रन्स. चौकार. अगदी चांगल्या प्रकारे खेळून काढलं. आखूड टप्प्याचा बॉल होता. त्या चेंडूला ओळखला आणि गॅप देखील शोधला. फाईन लेगच्या दिशेला धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 29 रन्स ऑन द स्कोर कार्ड. इथून जर आपण पाहिलं कळम संघाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. धावा चांगल्या प्रकारे जमाव्या लागतील. त्याचबरोबर गणेशपुरी संघाला विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. प्रत्येक बाद झाला त्यानंतर संकेत आणि वैभव या दोन्ही फलंदाजांनी जबाबदारी चांगल्या प्रकारे स्वीकारली आहे. धावा देखील चांगल्या प्रकारे जमवताना दिसतात या दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा चांगला बॉल बॅकअप द लेंथ हा टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढले. फिल्डर तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. थ्रो देखील होतोय, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीत. या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आपण पाहतोय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 31 धावा. 31 रन्स ऑन द बोर्ड. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत गावदेवी दानी विरुद्ध मुंबई सम्राट दुर्गेश 11 अर्नाळा. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर तुल्यबळ संघ आहेत. क्षमता आहे दोन्ही टीम्सकडे, परंतु आता मैदानामध्ये कसं खेळतील ते या मॅच नंतर आपल्याला पाहायला लागेल. 31 धावा या झाल्या धाव फलकावरती षटकातील. पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन अशोक तयार. बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं. फिल्डर तिथे आहेत. 1 धाव मिळते. एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या आता होते धाव फलकावर. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन अशोक तयार. गोलंदाजी मार्कवर. 7 धावा आतापर्यंत अशोकने मोजल्यात. एक इकॉनॉमिकल षटक निश्चितपणे हाताळताना गोलंदाज दिसतोय अशोक. अगदी चांगला बॉल. भन्नाट वेग होता या चेंडूला. बॅट अँड पॅडच्या अगदी मध्ये निश्चितपणे हा चेंडू म्हणावा लागेल. लेग बाईसचे संकेत पंचांकडून आलेले आहेत आणि एक्स्ट्रा रन ऍड ऑन होते धाव फलकावर. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 33 धावा. चला गणेशपुरी संघ जास्त टीम मीटिंग करू नका. आता चेंडू बाकी आहेत 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे कळम संघाला. अशक्य नाहीये, परंतु तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. धावा चांगल्या प्रकारे जमाव्या लागतील. सद्यस्थितीला धाव संख्या आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे 33.
3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती 33 झाली आहे. आता उर्वरित चेंडू बाकी आहेत 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. चला गणेशपुरी संघ जास्त वेळ घेऊ नका प्लीज. पुन्हा एकदा विनंती आम्ही करतोय आयोजकांच्या वतीने. अजूनही बऱ्याच मॅचेस खेळणं बाकी आहे. आजच्या दिवसामध्ये एक संघ आपल्याला टॉप 3 करता काढायचा आहे, तेव्हा प्लीज विनंती आहे जास्त वेळ चर्चा करण्यामध्ये घालू नका. लगेच नवीन गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती आणा. ज्यावेळेला दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली, या मोठ्या रनचेसला सुरुवात झाली, पहिलं षटक पांडुरंग घेऊन आले होते. त्या षटकामध्ये 12 धावा मोजल्या होत्या, 1 विकेट देखील त्यानं प्राप्त केली. त्यानंतर मयुरेश आले, त्या षटकामध्ये 13 धावा आपण पाहिल्या आणि आता तिसरं षटक आपण पाहिलं अशोक यांच्या माध्यमातून 8 धावा त्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. आता षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर जितू. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. अजूनही सामना जर आपण पाहतोय तर बरोबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना समसमान संधी आहे, परंतु या संधीचा स्वीकार कशा प्रकारे केला जाईल हे देखील आता पाहावं लागेल. जितू षटकातील पहिला बॉल ऑफस्टंपच्या दिशेने मात्र मारा केलाय. अगदी चांगला बॉल होता. अवे फ्रॉम द बॉडी मात्र खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. षटकातील पुन्हा एकदा दुसरा बॉल. चितू घेऊन तयार. अगदी चांगला बॉल. यावेळेला मात्र आपण पाहताय तर बॅटची एज अँड टेकन कॉट बिहाइंड द विकेटच्या माध्यमातून जातीय इथे कळंब संघाची महत्वपूर्ण विकेट. धन्यवाद डीजे, थँक्स. नवीन फलंदाज करण नव्यानं दाखल झाला. क्षमता आहे या खेळाडूकडे देखील. करण माळी काय जबरदस्त हा खेळाडू आहे. याला पालघर शिरगावच्या मैदानावरती पाहिलं होतं. काय जबरदस्त बॅटिंग तेव्हा त्यानं केली होती, परंतु आज मात्र त्याला आपल्या संघाकरिता चांगला खेळ खेळायचा आहे. अगदी चांगला बॉल. यावेळेला मात्र म्हणता येणार नाही, चेंडू खूपच बाहेर गेलेला आहे. पंच म्हणतायत खराब चेंडू. धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती 34 झालंय. तिथे मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न. थर्डमॅनच्या दिशेला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. 1 रन तिथे पाहायला मिळतोय आणि एका धावेच्या साह्याने धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 35. आता चेंडू बाकी आहेत 9 चेंडू आणि जिंकण्याकरिता 21 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 21चं समीकरण. इथे मात्र चांगला बॉल पिक केला या लेंथला स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथून मात्र गोलंदाजाला सपोर्ट आहे तो क्षेत्ररक्षकांचा आणि तो चांगला सपोर्ट इथे निश्चितपणे म्हणावा लागेल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 36. 8 चेंडू आणि जिंकण्याकरिता 20 धावांची आवश्यकता. इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील करणला. षटकातील पुढील बॉल अगदी फसवा चेंडू होता. धीम्या गतीचा चेंडू, परंतु इथे आपण पाहतायत विकेट किपरनं मात्र स्टंप वरती हा चेंडू मारला होता. 1 धाव परिपूर्ण केली. येस 22च्या माध्यमातून ही धाव इथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या साह्याने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 37. 37 रन्स ऑन द बोर्ड. ओहो हो, व्हॉट अ बॉल. ब्युटिफुल डिलिव्हरी. इथे या डॉट बॉलने आपण पाहतोय झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 37. आता येणारे चेंडू बाकी आहेत 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 19 धावांची आवश्यकता आहे.
म्हणावं लागेल. 6 चेंडू बाकी आहेत. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 19 धावांची आवश्यकता आहे. या धावा जमवल्या जातील का की गोलंदाजाचं वर्चस्व राहील? गणेशपुरी संघानं शेवटचं षटक हाताळण्याकरता कोणावर जबाबदारी सोपवली आहे ते देखील आता पाहावं लागेल. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर अशोक जाधव. शेवटचं आणि अंतिम षटक अशोक घेऊन येतोय. आता पाहूया शेवटच्या षटकामध्ये या धावा जमवल्या जातील का की गोलंदाजाचं वर्चस्व राहील. स्ट्रायकिंग एंड वरती आहे करण माळी. 6 चेंडू 19 धावा. आपण पाहत आहात मोफास वसई फाटा चषक 2024 ऑर्गनाइज बाय SM ग्रुप अँड ST ग्रुप. ते मात्र चांगला बॉल, अगदी चांगला बॉल. येणारा डॉट बॉल आता मात्र दडपण निश्चितपणे निर्माण करतो. इथून जर करंटच्या बॅटमधनं 2 षटकार जर आले तर पुन्हा एकदा पुनरागमन करताना कळम संघ निश्चितपणे दिसेल. कारण की आता चेंडू बाकी आहेत 5 चेंडू आणि जिंकण्याकरिता 19 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र कुठेतरी रनअप मध्ये बिघाड. चेंडू मात्र पंचांनी घोषित केलाय. हे येणारे 5 चेंडू दोन्ही संघांकरता खूप महत्वाचे आहेत. आता पाहूया काय होईल या सामन्यामध्ये. आकुट टप्प्याचा बॉल चांगल्या प्रकारे चेंडूला खेळल्या दिशा दिली आहे. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव घेतल्या दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल आणि यावेळेला मात्र रन आउटच्या माध्यमातून फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. विकेटचं झालं पतन. फलंदाज गॉन बॅक टू द डगआउट. फलंदाजाने काय कमबॅक केलं. अशोक जाधव काय क्लास बॉलिंग केलेली आहे आतापर्यंत. मागील षटकाचा जर विचार आपण केला त्या षटकामध्ये देखील पहिल्या षटकामध्ये या अगोदर आपण पाहिलं होतं 8 धावा मोजल्या होत्या आणि या षटकात देखील आपण पाहतोय महत्वपूर्ण गोलंदाजी करताना दिसतोय अशोक. नवीन फलंदाज चिन्मय नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवर. ओ हो अगदी भन्नाट वेग. फलंदाजाच्या बॅटवरती काही हा चेंडू आला नाहीये आणि पुन्हा एकदा रनआउटच्या माध्यमातून बॅक टू बॅक फलंदाज जात आहेत तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू. सामन्याचं समीकरण आपण आता पाहिलं तर चेंडू बाकी आहेत 3 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉलवरती 3 षटकार हे तुम्हाला खेचावेच लागतील, ठोकावेच लागतील, कारण की कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. इथे मात्र पहिला तर येतोय करणच्या बॅटमधनं दमदार शानदार षटकार. आलाय. आता चेंडू बाकी आहेत 2 चेंडू आणि जिंकण्याकरिता 12 धावांची आवश्यकता. मॅच विनर करण बनेल का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. इथे मात्र दुसरा येतोय स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट आउट ऑफ द पार्क षटकार.
धन्यवाद. आता मात्र गणेशपुरीच्या सर्व खेळाडू जवळ आले आहेत. गोलंदाजाला आता समजवतायत कारण की करणची बॅट बोलू लागली आहे. 3 बॉल 18 होते, 2 बॉलवरती 2 षटकार. आता आपण पाहतोय तर 1 चेंडू आणि जिंकण्याकरिता 6 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू 6चं समीकरण. कोण वरचढ ठरेल, अशोक जाधव की करण माळी? प्रेशर प्रेशर आणि प्रेशर हे आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की क्रिकेटमध्ये आपण पाहिलेलं आहे 1 चेंडू 1 धाव निघत नाही, परंतु 1 चेंडू आणि 6 धावा हे समीकरण बऱ्याच वेळा आपण बनताना पाहिलंय. परंतु इथे दडपण जे आहे ते दोन्ही बाजूंवरती आहे. स्पेशली जर आपण गोलंदाजाचा विचार केला तर थोडासा बॅकफूट वरती दिसतो गोलंदाज. 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार केलेत करणने. 1 चेंडू जिंकण्यासाठी 6ची गरज. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर अशोक जाधव. अशोक टू करण. सिली पॉइंटला इथे मात्र तैनात केलेला आहे. पाहूया षटकातील शेवटचा बॉल घेऊन तयार गोलंदाज अशोक. करणसाठी यावेळेला मात्र उंच पुरा फटका. काय फिनिश केलाय, मॅच विनर बनला हा खेळाडू. काय जबरदस्त मॅचला फिनिश केली आहे. आपल्या अंदाजामध्ये जो आक्रमक रवैया, जो आक्रमक अंदाज करणचा आहे तो त्याने दाखवला. 3 चेंडू 18 होते आणि काय जबरदस्त खणखणीत 3 षटकार. धन्यवाद. चला दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडू दोन्ही दानीव या संघाचा एक्स्ट्रा प्लेयर. आणि मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट इट, मॅन ऑफ द मॅच ठरलाय कळंब संघाचा करण माळी. काय क्लास बॅटिंग केली.